रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा। आज मुलांना खायचा होता बर्गर आणि मला बर्गरचा बस सुद्धा माहीत नाही, कारण नेहमी बाहेरच खाल्लेला आहे, घरात कधी करून खाल्ला नव्हता। असो, आता ते लोक बाहेरच्या कसल्या कसल्या भाज्या टाकतात, 2-3 दिवसाच्या भाज्या विज्या शिजवून मस्तपैकी आपल्याला उलटा पालटा गरम करून देतात आणि तीच टेस्ट मुलांना लागत असते। घरात तर कधी केला नव्हता, फर्स्ट टाईम होती। यांना सांगितलं होतं येताना बन पाव घेऊन या मुलांना चहाबरोबर खायला, यांनी बर्गरचा पाव घेऊन आला। मुलांना तर तेवढंच कारण लागतं। आता पाव आणलाच आहे तर आई आपल्याला बर्गर बनव। मी तर कधी केला नव्हता, फर्स्ट टाईम आहे। यूट्यूबवर बघितली थोडी रेसिपी, बोर झाले, मग काय अर्धा डोक्यानेच वापरलं की जे घरात असेल तेच वापरायचं। मी सगळं असं कट करून घेतलं एका डिशमध्ये आणि सॉस वगैरे घरातच होते तेही घेतले। आता बर्गरला लागतात, मुलीने सांगितलं की ब्रेड आण आणि मिक्सरला बारीक वाट मम्मी, म्हणजे ते कसं ब्रेड क्रम्स होईल आणि पेटीस कसं कडक होईल। मी ती झोपली होती म्हणून काय केलं, चपातीचा चुरा केला आणि त्यांना काय कळतंय, चपातीचा चुरा लावलाय एका ब्रेडचा चुरा लावलाय। मग चपात्या एवढ्या मी सकाळी मेहनतीने करते आणि या मुलांना बर्गर खाऊशी वाटतं, मग काय टाकून द्यायच्या, म्हणून मी गपचूप त्या चपात्या वाटल्या, बारीक असं केलं आणि मस्तपैकी ब्रेडसारखंच दिसत होतं। मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक मिरची लसूणची पेस्ट केली आणि वाटून घेतली आणि कांदा असा बारीक चिरायचा। भाजी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, जिरी मोहरी मस्तपैकी हळद टाकली। आपली बटाट्याची भाजी बनवतात ना तशीच सेम बनवली। मी कुठे पेटीस बघायला गेले होते कधी, पण आपल्या मनानेच थोडंफार केलं आणि मुलांनाही असंही काय कळतंय, थोडी टेस्ट लागली का तेही खुश आणि मीही खुश। आता पाव आणलाच होता महाराजांनी, तो वाया कसा जाऊन द्यायचा। मग काहीतरी आयडिया केली आणि मस्तपैकी अशी बटाट्याची भाजी करून घेतली। मस्त हिरवी मिरची टाकून कडक अशी भाजी गरम केली, थंड होईपर्यंत वाट बघायची आणि मस्त गोल रोल करून घ्यायचे। आणि मुलीला सांगितलं की हो ब्रेडच आणले होते, तिला काय माहिती की चपाती लावली आहे की ब्रेड लावलं आहे, तिला आवडल्याशी मतलब ना। मस्तपैकी अशी भाजी काढून घ्या, थंड करून घ्या, थंड होईपर्यंत कढई मी अशी घासून घेतली मस्तपैकी, कारण त्याच कढईमध्ये केलं असतं तर बर्गरचे पीस कसा चिटकला असता ना। बर्गर काय बटाट्याचाच वडा काढून ठेवला होता। असो, मुलांना खाण्याशी मतलब, काहीच असलं तरी नावाला बर्गर असतो, काही केलं तरी मुलांना आवडतं, फक्त त्याला टेस्ट हवी। मग आज मी थोडं रेसिपी करून बघितली बर्गर कसा करायचा, पण काही म्हणा बाहेरचाच बर्गर छान लागतो, घरामध्ये आपण काही उद्योग करत असतो। चपातीला असं मस्तपैकी घोळून घेतला आणि फ्राय केला। चपाती अशी कडक झाली होती ना आणि ती बरोबर चिटकली होती, त्याच्यामुळे एवढे काही कळालं नाही, मुलांनाही खूप माझं आवडलं होतं। उलटा पालट असं मस्तपैकी करून घ्या। मग काय बर्गरचे पीस 2 झाले ना, ते असे मस्त गरम तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि तुमच्याकडे जे मसाले वगैरे सॉस वगैरे असतील ना ते असे पावाला लावून घ्या। माझ्याकडे जेवढे सॉस होते तेवढे सगळे चोळून मोळून घेतले, मस्तपैकी कांदा काकडी सगळ्याची हे केली आणि बर्गरवर लावली। खरं तर हे बर्गर चायनीज बिनीज आहे ना, बाहेरचे कसे बनवतात त्यांनाच माहिती। हे आपल्या घरामध्ये भाजी चपाती कशी फटकन होते, हे काय एक ब्रेड घ्या पाव घ्या आणि असे उद्योग करत बसा। हे मुलं काहीही बघतात आणि करायला सांगतात। मी तर पहिल्यांदाच केलं होतं, बटाट्याची भाजी केली, त्याचे वडे काढले आणि मस्त चपातीमध्ये हे केले आणि असे डिप केले आणि पावामध्ये भरून दिले, झाला मजा। बर्गर रेडी, मुलांनाही आवडला